नमस्कार, PSR न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. मी सुरेश बोड. PSR न्यूज घेऊन येत आहे गुन्हे गावचा 7X. लातूर जिल्ह्यात सगळं काही शांत असल्यासारखं दिसत होतं, पण या शांततेच्या मागे एक मोठा अवैध व्यवसाय सुरू होता. दारूचा काळा बाजार गावागावात पसरलेला आणि कायद्याला खुलेआम आव्हान देणारा. पण 27 जूनची ही पहाट या सगळ्यासाठी शेवटची ठरणार होती. पहाटेपासूनच लातूर पोलिसांनी आखला एक मोठा प्लॅन. मास एकाच वेळी संपूर्ण जिल्ह्यात धडक कारवाई सुरू झाली. जिथे जिथे संशय होता तिथे तिथे पोलिसांची पथके पोहोचले. घर, गोडाऊन आणि लपलेले अड्डे सगळीकडे एकच छापे आणि धाव. या कारवाईत उघड झाला अवैध दारूचा मोठा साठा. देशी आणि विदेशी मध्ये हातपट्टी दारू सगळं काही पोलिसांच्या हाती लागलं. मग समोर आला खरा आकडा. 89 गुन्हे आणि 90 आरोपीवर कारवाई. जवळपास 3,99,000 रुपयाचा साठा जप्त. फक्त पोलिसांनी कारवाईच नाही केली तर राईट गुन्हेगाराची यादी सुद्धा तयार केली, ज्याच्यावर आता कठोर कायदेशीर कारवाई होणार आहे. या संपूर्ण मोहिमेमागे होतं मार्गदर्शन पोलीस अधीक्षक अमोल कांबळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण. त्यांच्या स्पष्ट आदेशानुसार आता कोणत्याही परिस्थितीत अवैध दारूचा व्यवसाय चालणार नाही आणि यापुढेही अशाच धडक मोहिमा सुरूच राहणार आहे. धन्यवाद. ही होती आजची गुन्हेगाथा 7X. PSR न्यूज सोबत मी सुरेश बोडके. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.